जेवढं जमेल तेवढं जीवनामध्ये आनंदी राहा, नाराज होऊ नका. लक्षात आलं का नाही? चेहऱ्यावरचं समाधान आपल्या कधीच कमी होऊ द्यायचं नाही. लक्षात आलं का? कधी ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. चेहऱ्यावर कायमस्वरूपी आपल्या समाधान असलं पाहिजे. म्हणून एकच मी नेहमी सांगतो, घर के अंदर जी भर के रोना लेकिन दरवाजा हसकर खुलना. आपल्या घरामध्ये जेवढं रडायचंय तेवढं घरात बसून रडून घ्या, पण बाहेर निघत असताना आपण हसत हसत दरवाजा उघडायचा. कारण बाहेर निघत असताना जर तुम्ही नाराज होऊन आलात तर दारात काही कुत्रे उभेच आहे तुमचं कुठवर आलंय बिघडलेलं बघायला. लक्षात आलं का नाही? म्हणून माझी विनंती आहे की आपल्या घरातलं भांडण कधी कुणाला सांगायचं नसतं. लक्षात आलं का नाही? दोन गोष्टी शिवमहापुराणामध्ये वर्णन केल्यात, मी कथा करतोय, आपल्याला माहिती आहे. आपल्या घरातलं धन कधी लोकाला सांगायचं नसतं आणि आपल्या घरातलं भांडण कधी लोकांसमोर मांडायचं नसतं. आणि विनाकारण काही गोष्टी करत बसण्यापेक्षा आपण आनंदानं वारी करावी, परमार्थ साधना करावी, नामस्मरण करावं. रोज 1000 वेळेला तरी आपलं नामचिंतन झालं पाहिजे. 1000 तरी नामस्मरण करावं, देवाचं भजन करावं. हेवे देवे मद मत्सर अहंकार हे सगळं बाजूला सोडावं. कोणत्या दिवशी मरावं लागेल हे आपल्याला सांगता येणार आहे का? सांगा भाऊ, सांगता येणार आहे का? आता दिंडीमध्ये 2-3 महिला आपल्या वारीमध्ये सासवडला गेल्या. आपलं मरण कुठं लिहिलेलं आहे सजनानो हे आपल्याला माहित नाही. आपल्याला एक दिवस मरावं लागणार आहे. इथं वाचण्याकरता कुणीच आलेलं नाही. म्हणून त्याचं माझ्यासोबत जमत नाही, माझं त्याच्यासोबत भांडण आहे. हे भांडण, तंटे, वाद विवाद या गोष्टी करण्यापेक्षा आपण हे सगळं बाजूला सोडून द्या. 4-5 दिवस लोक आपल्याला माळ घातल्यावर नावं ठेवतील, पण 5-8 दिवसाच्या नंतर जे आपल्याला नावं ठेवतात तेच आपल्याला जे हरी घातल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आपल्याला जसं जमेल तसं आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. लोकांना त्रास देऊ नका. बऱ्याचदा एक लक्षात ठेवा, आपल्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण त्या मागं कुणाच्या 1 रुपयाचा सुद्धा तळतळाट नसावा. कुणाचा तळतळाट कधी घेऊ नका. कुणाचं तळतळाटाचं कधीच पचत नसतं. कुणी व्यसन करत असाल तर आमची विनंती, व्यसन कोणी करू नका. अनेकांचे संसार दारूपायी, व्यसनापायी उद्ध्वस्त झाले. अरे 200 रुपयाची दारू जर तुम्ही पित असाल तर 200 रुपयाचा किराणा तुम्ही घरी घेऊन जा. तुमचे लेकरं बाळ सुखानं आनंदानं जगतील का नाही सांगता येतं. अनेक हजारो आमच्या माता भगिनी आहेत, त्यांचे संसार आज उघड्यावर आलेत. आमच्या हातापाया पडून विनंती आहे, आपल्याला दारू मुकावे मा दारू नाबरू जाए छे, दारू गांजा मत पी यार अक्कल गुम हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. पंढरपूरच्या वारीत आहात, आजपासून आपण व्यसनाला पूर्ण विराम द्या. आई वडिलाची सेवा करा. बरेच लोक आई वडिलाला गावाकडे शिव्या देतात आणि ते आपल्या सोबत दिंडीत येतात. त्यांचा काही उपयोग आहे का सांगा? काहीच उपयोग नाही. माना की मोहब्बत जरूरी है लेकिन माँ बाप से ज्यादा भी जरूरी नहीं है. प्रेम, संसार या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण आपल्या आई वडिलापेक्षा महत्वाचं या जगात दादा काहीच नसतं. तिथं बसलेले हजारो लोक आहेत. तिथं कुणाला आई नसेल, कुणाला बाप नसेल, कुणाला भाऊ नसेल, कुणाला बहीण त्यांची गेलेली असेल तर त्यांना आई वडिलाची किंमत कळेल. इथं बसलेल्या आमच्या एखाद्या माता भगिनीला माय तिची मेलेली असेल, एवढ्या वारीमध्ये पावसामध्ये सुद्धा तिचे डोळे पाण्यानं डबडबल्याशिवाय राहणार नाही. माय ही मायच असते. ज्या दिवशी जीवनातून आपली माय निघून गेली त्या दिवशी आपलं सर्वस्व संपलेलं असतं. अरे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. जीवनात ज्याला माय आणि बाप नाही त्यांना मायबापाची किंमत विचारा. लक्षात येईन आई काय असते ते. लक्षात आलं का नाही? आई थोर तुझे उपकार, आईचे आपल्यावर फार उपकार असतात. हंबरून वासराले चाटते जवागाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आठवा बरं तुमची माय. आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा, दुष्काळात आटला होता मायेचा माझ्या पान्हा, पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. माझा बाप रोज लावी मायेच्या माग तुमन, बास झालं शिक्षणाचा करू दे याला काम, शिकून शान कुठं मोठा मास्तर होणार हाय, तवा मले मास्तर मध्ये दिसती माझी माय. आमच्या तरुण पोरांचे डोळे सुद्धा आज पाणावले. परवा आपली आई, आपला बाप एखाद्या नेत्याच्या मागं बोंबलत फिरण्यापेक्षा आपला बाप अवतावर वखरावर असतो तर त्याच्यासोबत आपण फिरलात. एक वाक्य सांगू, पंढरपूरला यायची तुम्हाला गरजच नाही. बाप नावाचा विठ्ठल जर तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी उभा असेल तर आयुष्याचं पंढरपूर तुम्हाला सहज गाठता येते. ही गोष्ट लक्षात ठेवा.
आईला वडिलाला सांभाळा ही आपल्याला जाता जाता विनंती करील. आणि ग्राम विकास हे जे आहे त्यांच्या वतीनं, शासनाच्या वतीनं आम्हाला त्यांचा संपर्क झाला आणि मला त्यांचा फोन आला की तुम्ही या ठिकाणी जाऊन कीर्तन सेवा केली पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी आलो. ही वेडी वाकडी वाक पुष्पांजली प्रभूचरणी समर्पित केली.